नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा हनुमान मंदिर विश्वस्त मंडळ कंठवली शके 1947 मिती माघ कृष्ण प्रतिपदा सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी 2026 ते मिती माघ कृष्ण षष्ठी शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी हनुमान मंदिर कंठवली येथे ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न झाला। या पारायण सोहळ्याबद्दल सांगायचे झालेच तर कंठवली गावातील श्री हनुमान मंदिर हे 2012 पूर्वी कौलारू मंदिर होते। सर्व कंठवली ग्रामस्थांनी संकल्प केला आणि 2013-14 मंदिराचा जीर्णोद्धार केला। मंदिरात पूर्वीपासून आरती सेवक मित्रमंडळ कंठवली हे दर शनिवारी आणि संकष्ट चतुर्थीला आरती करत असत। पण मंदिराच्या जीर्णोद्धारानंतर आमच्या गावातील हबप जनार्दन पाटील, हबप रामचंद्र पाटील, हबप गंगाबाई पाटील, हबप अंबाजी पाटील, श्रीमती सुंदरा पाटील, सौ नलिनी पाटील, सौ निर्मला पाटील, महेश पाटील हे सर्वांनी मिळून मंदिरात हरिपाठ चालू केला। त्यातूनच प्रेरणा घेऊन 2015 साली मंदिराचे अध्यक्ष हबप एकनाथ महाराज यांनी सर्व ग्रामस्थांना एकत्र करून ज्ञानेश्वरी पारायण सोहळा करण्याचे ठरवले। श्रीमद परमहंस जीवनमुक्त स्वामी महाराज, श्री परमानंद स्वामी महाराज, श्री सद्गुरू गोपाळ काका महाराज, श्री सद्गुरू नामदेव महाराज, श्री सद्गुरू नागाबाबा महाराज, श्री सद्गुरू गोविंद बाबा महाराज वाहळकर यांच्या आशीर्वाद व मार्गदर्शनाखाली हबप एकनाथ महाराज यांच्या नेतृत्वाखाली या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला सुरुवात झाली। मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालू आता संत निळोबाराय यांच्या म्हणण्याप्रमाणे आज ह्या कंठवली गावात ज्ञानेश्वरी पारायण 12 वर्ष पूर्ण झाली, म्हणजे अध्यात्माच्या दृष्टीने एक तप पूर्ण झाले। असे नामवंत कीर्तनकारांची कीर्तन होत व नंतर 9:30 ते 11 वाजेपर्यंत महाप्रसाद होतो। हे संपूर्ण पारायणात 6 दिवस आपापसातले भेद विसरून सर्व कंठवली ग्रामस्थ मंडळी, महिला भगिनी, लहान मुले, वयस्कर, थोर मंडळी मंदिरात एकत्र येतात। आपल्या वाट्याला येईल ती सेवा करतात। मग त्यामध्ये चहा नाश्ता बनवणे, महाप्रसाद बनवणे, येणाऱ्या भाविक भक्तांना महाप्रसाद वाटणे, त्यांच्या जेवणाची उष्टीपत्रावळी उचलणे, झाडू मारणे, साफसफाई करणे, सर्व कामी न सांगता देवाचे कार्य म्हणून स्वतःहून करत असतात। सर्व ग्रामस्थ मंडळ हरिपाठामध्ये, दिंडी प्रदक्षिणामध्ये, कीर्तनामध्ये देहभान विसरून दंग होऊन नाचत असतात। 6 दिवसात संपूर्ण गाव भक्तिरसात न्हावून निघते। संपूर्ण कंठवली गावातील मंडळी तसेच पंचक्रोशीतील भाविक मंडळी ह्या सोहळ्यात आनंद लुटत असतात। कंठवली गावाची प्रेरणा घेऊन या भागातील इतर काही गावांनी पारायण सोहळा चालू केला आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खार पाटील, उरण। ओके।